ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। प्रपरा अपसम् अणु अवनिस्निर्दुष्दुर्वि आङ्नि अधि अपि अतिसु उत अभिप्रति परि उप। प्रपरा अपसम् अणु अवनिस्निर्दुष्दुर्वि आङ्नि अधि अपि अतिसु उत अभिप्रति परि उप। उपसर्ग आहेत. आतापर्यंत आपण त्वा नावाचा प्रत्यय पाहिला होता, ज्याच्यामध्ये एकानंतर दुसरी क्रिया होत असेल तर पहिल्या क्रियेमध्ये त्वा प्रत्यय लागतो. त्याचा मराठीमध्ये अर्थ येऊन जाऊन खाऊन पिऊन बसून बोलून रक्षण करून अशा प्रकारे त्याचे अर्थ होतात. जणू काय पंचमी विभक्ती सारखेच. आणि त्वा प्रत्ययासारखाच अर्थ असणारा दुसरा प्रत्यय आहे, त्याचं नाव आपण पाहिलं ल्यप प्रत्यय. हे प्रत्यय धातूंना लागतात म्हणून ह्यांना आपण कृत प्रत्यय म्हणतो. याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. मग हे उपसर्ग आहेत. उपसर्गांचे विशेष असे अर्थ नाहीत. या उपसर्गाचा हाच अर्थ असा नाही, प्रत्येकाने तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. त्याचा कोणताही अर्थ होऊ शकतो. मग अर्थ त्याचे सांगणं थोडंसं अवघड जातं. पण आपण जर अष्टाध्यायी.com वरती गेलो तर उपसर्गार्थ चंद्रिका म्हणून सगळ्या उपधातूंचा जेवढे काही पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत, जेवढ्या काही शक्यता आहेत कुठल्याही धातूच्या, त्या धातूंचा त्यांनी संग्रह केलेला आहे. कालिदासांनी हा धातू कोणत्या उपसर्गाबरोबर वापरला, त्याचा अर्थ काय आहे, असे वेगळे व्यास, भास, कालिदास या प्रत्येक वेगवेगळे जे मोठे कवी होऊन गेले, त्यांनी कुठे कुठे कोणते कोणते धातू कोणत्या कोणत्या उपसर्गांबरोबर कोणत्या कोणत्या अर्थामध्ये वापरले, याचं सगळं चिंतन त्यांनी या उपसर्गार्थ चंद्रिकामध्ये केलेलं आहे. आपल्याला जास्त काय खोलात जायचं नाहीये. आपल्याला ठराविक धातूंचे अर्थ उपसर्गांसहित माहिती करून घ्यायचे, एवढंच. उपसर्गांमुळे धातूंचे अर्थ बदलतात. कधी कधी आहे तो अर्थ प्रबल होतो, एवढं आपल्याला आधी माहिती आहे. मग हे उपसर्ग आहेत आणि हे उपसर्ग धातूंच्या पूर्वी लागतात. आणि ज्यावेळी उपसर्ग पुढे असेल त्यावेळी त्वा प्रत्यय व्हायच्या ऐवजी ल्यप प्रत्यय होणार आहे. किती सोपं आहे. त्वा प्रत्यय ल्यप प्रत्यय यांचा अर्थ सारखाच, अर्थ सारखाच, पण उपसर्ग जर समोर आला तर काय होणार आहे, त्वा प्रत्यय लागणार आहे. मग बघा, ज्या ठिकाणी धातूच्या पुढे उपसर्ग असेल असेल त्या ठिकाणी काय होणार आहे, ल्यप प्रत्यय होणार आहे. ल्यप प्रत्यय होणार. आणि ल्यप प्रत्ययाचा य शिल्लक राहतो. हे आपली पद्धत आहे शिकायची, की काय शिल्लक राहणार. जसं त्वा प्रत्ययातला क निघून जातो, फक्त त्वा शिल्लक राहतो.
तसं ल्यप प्रत्ययाचा फक्त य शिल्लक राहतो. अगदी सोपं. जर या 22 उपसर्गांपैकी एक उपसर्ग पुढे असेल, पाठीमागे जर य असेल, तर त्या ठिकाणी ल्यप प्रत्यय झालेला आहे असा आपण समजायचं आहे. त्याचा अर्थ काय होतो? तर इंग्लिशमध्ये आम्ही त्याला हॅविंग डन असं म्हणतो. हॅविंग प्लस V3. एखादी गोष्ट करून, ऊन हून असं आपण म्हणू शकतो, पण तसं पद्धतीने कधी म्हटलेलं नाहीये. म्हणजे ते केल्यानंतर, एखादी क्रिया क्रिया केल्यानंतर असा त्याचा अर्थ होतो. क्रिया केल्यानंतर म्हणजे आगम्य, येण्याची क्रिया केल्यानंतर. संपठ्य, वाचण्याची क्रिया झाल्यानंतर. म्हणजे एखादी क्रिया झाल्यानंतर अर्थ जर आपल्याला दाखवायचा असेल तर आपण ल्यप प्रत्यय वापरतो. अगदी सोपं. मग हा ल्यप प्रत्यय आहे तो कधी कधी, ऐका हे थोडंसं नवीन आहे, मी पण थोड्या वेळापूर्वी शिकलोय. हे जे ल्यप प्रत्यय आहे हे च्वी नावाचा प्रत्यय झाल्यानंतर सुद्धा लागतात. थोडंसंच मला कळलेलं आहे, तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. का तर एक धातू आपल्याला याच्यामध्ये आलेला आहे. च्वी प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ल्यप येत असतो. ल्यपचा अर्थ प्रगट होत असतो. इथपर्यंत वरचं तर आपल्याला कळलंय. 22 उपसर्ग आणि शेवटी य लागतो, त्वा प्रत्ययासारखा अर्थ होतो, हे कळलं. पण अजून एखाद्या ठिकाणी ल्यप प्रत्यय येत असतो. तो असा की च्वी प्रत्ययानंतर सुद्धा काही काही ठिकाणी ल्यप प्रत्यय येतो. मग हा च्वी प्रत्यय म्हणजे काय आहे, एका मिनिटात समजून घेऊया. एखादी क्रिया शक्य नसेल किंवा जे नाही आहे ते जर मी करत असेल, उदाहरण दिल्यानंतर पूर्ण कळणार आहे. एखादी क्रिया नाही, पण ते नसणारी क्रिया जर मी करत असेल, तर त्या ठिकाणी काय होतं? ल्यप प्रत्यय येत असतो, उपसर्ग नसताना सुद्धा. ऐका, हा च्वी प्रत्यय म्हणजे एखादी क्रिया नाहीये, पण त्या नसलेल्या क्रियेला मी शक्य करतो. त्या शक्य केल्यानंतर च्वी प्रत्यय होतो आणि त्याच्या पुढे ल्यप लागत असतो. उदाहरण बघा, समजा पाणी स्थिर नाहीये. बघा, पाणी स्थिर नाही. पाणी स्थिर आहे का? नाहीये. पण ते स्थिर नसलेलं पाणी मी काय करतोय, म्हणजे नसलेली गोष्ट मी काय करतोय, ती करतोय. पाणी स्थिर नाहीये, पण ते पाणी स्थिर करून मी एखादी क्रिया करतोय. तर ते काय म्हणतात? स्थिरीभूय. मग आता हा स्थिरी भूय, बघा या ठिकाणी भू धातूला ल्यप प्रत्यय लागल्यानंतर भूय होत बघा, भू धातू आहे आणि ल्यप प्रत्ययाचा य लागलेला आहे. ऐका, ल्यप प्रत्ययाचा य लागलेला आहे आणि भू धातू आहे. समोर तर उपसर्ग नाहीये. उपसर्ग नसला तरी च्वी प्रत्यय आहे. च्वी प्रत्यय म्हणजे एखादी गोष्ट नाहीये, ती नसलेली गोष्ट मी करतो आणि त्याच्यानंतर त्याला च्वी प्रत्यय लागत असतो. समजा एखादा कपडा आहे. ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला अजून कळेल. एवढं डोक्यात नाही घ्यायचं, पण सहज मला याचं जरा कुतूहल वाटलं. कपडा आहे आणि तो आहे सफेद. ठीक आहे, सफेद. आणि कोणाला तरी त्या सफेद कपड्याला काळं करून त्याच्यावरती चित्र काढायचंय. आता कपडा काळा आहे का? नाहीये. कपडा सफेद आहे, पण त्या सफेद असणाऱ्या कपड्याला काळं करून म्हणजे कृष्णीकृत्य. आता या ठिकाणी कृत्य काय झालं? ल्यप प्रत्ययाचं रूप आलं. मग पुढे तर उपसर्ग नाहीये. किंवा एखादी ठिकाण खूप खराब आहे, है ना, एकदम गलिच्छ आहे, स्वच्छ नाहीये. मग त्याला मी काय करतो? स्वच्छ करतो. मग मी काय म्हणेल? स्वच्छीकृत्य. अहम गृहम स्वच्छीकृत्य वसामी. मी घराला साफ करून, म्हणजे आधी साफ नव्हतं,
पण नंतर मी ते साफ केलं, नसलेली गोष्ट केली, त्यावेळी आपण च्वी प्रत्यय वापरतो. त्या च्वी प्रत्ययाबरोबर ल्यप सुद्धा येत असतो. ठीक आहे, हे काहीतरी नवीन आपण पाहिलं. ते त्यांनी सुरुवातीला 136व्या नियमामध्ये त्यांनी दिलेले काय, धातु से पूर्व अव्यय उपसर्ग या च्वी प्रत्यय होतो. मग ते च्वी प्रत्ययाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी दिलं. नसलेली गोष्ट करून पुढची क्रिया जर होत असेल तर आपण त्या च्वी प्रत्ययामध्ये काय वापरत असतो, ल्यप. आता आपण काही नियम बघूया ल्यप प्रत्ययाचे आणि मग वाक्य सोडूया. ल्यप प्रत्ययाचे नियम. सगळ्यात पहिला नियम ते आपल्याला सांगतात की धातू जो असतो तो मूळ रूपामध्येच राहतो शक्यतो. धातू मूळ रूपामध्येच राहतो. असे मग खूप नियम आहे. आपण हे थोडे जे जास्त ठिकाणी लागू शकतात तेवढे नियम आपण बघितले. तर 2000 धातूंना 2000 धातू सगळे याच नियमामध्ये बसतील असं नाहीये, पण जास्तीत जास्त कव्हर करता येईल असे थोडक्यात थोडे नियम आपल्याला त्यांनी सांगितलेत. काय, धातू साधारणतः धातूचं मूळ रूप राहत असतं आणि गुण आणि वृद्धी होत नाही. गुण व वृद्धी होत नाही. ठीक आहे. आणि ते सांगतात ई सुद्धा मध्ये येत नाही. सुरुवातीला सांगतात आपल्याला. मग त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. जसा लिख धातू आहे, मग त्याला आ उपसर्ग लागला. मग आता आ उपसर्ग कुठंच नाहीये, आहे. हा आंग जो आहे त्या आंग मधल्या अंगचा लोप होतो आणि शिल्लक राहतो आ. मग लिख धातू आहे, उपसर्ग आहे आंग, धातू आहे लिख, मग त्याचं काय होईल, आलिख्य. याचा अर्थ लिहून. आता मी तुम्हाला सांगितलं याचा अर्थ कोणी कुठे कसा वापरलाय सांगता येत नाही. आलिख्यचा अर्थ चित्र काढून असा सुद्धा होऊ शकतो. चित्रम आलिख्य, चित्र काढून असा पण होऊ शकतो. आपण सोपे सोपे अर्थ आपल्याला जेवढे कळले तेवढे घेऊया. संपठ्य. संपठ्य. आता सम नावाचा उपसर्ग पठ धातू ल्यप लागला, सम असल्यामुळे संपठ्य म्हणजे चांगला अभ्यास करून, पठित्वा अभ्यास करून, पण संपठ्य चांगला अभ्यास करून असं आपण म्हणूया. सम म्हणजे सम्यक असा अर्थ बऱ्याच ठिकाणी घेतात. चांगला अभ्यास, सम्यक पठित्वा संपठ्य, चांगला अभ्यास करून. चांगला अभ्यास करून म्हणजे काहीही विचारा सांगण्यात येईल. आणीय, नी धातू आ उपसर्ग आणीय आणून. ठीक आहे. अशा प्रकारे मूळ धातूमध्ये काय गुण वृद्धी काही झालेली नाही. लिखचं लेख नाही झालंय, आणि नी मधल्या नीचं ए नाही झालंय, काही नाही झालंय. ठीक आहे. जसं पठचं पठित्वा होतं, ई येतो, ई सुद्धा आलेला नाही. ठीक आहे. पठचं पाठ्य नाही झालंय, वृद्धी झालेली नाही. त्याची ही सगळी 3 उदाहरणं आहेत. पुढे सांगतात धातूच्या शेवटी. बघा, धातूच्या शेवटी, धातूच्या शेवटी जर आ, ई, उ असतील तर, धातूंच्या शेवटी आ, ई किंवा उ असेल तर कोणताही बदल होत नाही. बघा, ते त्याच रूपामध्ये राहतात. धातूच्या शेवटी आ, ई, उ असेल तर बदल होत नाही. ल्यप प्रत्यय ज्यावेळी बनतो त्यावेळी बदल होत नाही. उदाहरण सांगतात, जसा प्र नावाचा उपसर्ग आहे
दा मध्ये आ आहे, त्याला ल्यप लागल्यानंतर होतो प्रदाय, म्हणजे चांगल्या प्रकर्षेन दत्वा. प्रचा अर्थ बऱ्याच वेळा प्रकर्षेन म्हणजे चांगल्या प्रकारे. ओके. प्रदाय म्हणजे देऊन. बर. उत्थाय, आता स्था तिष्ठती नावाचा धातू आहे, पण त्याचं रूप बनतं उत्थाय, म्हणजे उठून, उभं राहून, अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. उत्थाय. निधाय. निधाय धा, म्हणजे धा धारयती, खर तर धा धरती, धारण करणे. पण निधाय त्याचा बऱ्याच वेळा ठेवून अशा अर्थामध्ये तो वापरला गेलेला आहे. पुस्तकम उत्पीठिकायाम निधाय गृहम गच्छामि. पुस्तक टेबलावर ठेवून. पुस्तकम उत्पीठिकायाम निधाय गृहम गच्छामि. निधाय. निलीय. ली धातूचा अर्थ लपण्यास आहे. मग लपवून. ओके. अहम अंकणीम निलीय लेखनीम लेखन्या लिखामी. मी पेन्सिलला लपवून निलीय पेनानी लिहितो. निलीय लपवून. विक्रीय. विक्रीय, आता बघा दीर्घ ये, त्याला काही झालेलं नाहीये. विक्रीय म्हणजे विकून. विकून. अहम पुस्तकानि विक्रीय जीवनम यापयामी. मी पुस्तकांना विकून आपलं जीवन काय जगतो. आणि आपण वरच पाहिलेलं आहे आणून. अनुभूय. अणु नावाचा उपसर्ग, भू नावाचा धातू, अनुभूय म्हणजे काय, अनुभव करून. अहम विश्वम अनुभूय जीवनम जीवामी. मी जगाचा अनुभव करून जीवन जगतो. अनुभूय, अनुभव करून. आता इथे आलो जो आपण च्वी प्रत्यय पाहिला होता तो स्थिरीभूय, म्हणजे स्थिर करून. स्थिर करून. ठीक आहे. तिसरं. तिसरा नियम ते सांगतात, इथपर्यंत ठीक आहे. आ इ उ यांच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. बघा ते सांगतात रस्व अ, रस्व अ, ई उ रू. रू यांच्यानंतर, रस्व अ ई उ रू यांच्यानंतर काय होतो, अ त. रस्व रस्व अ ई उ रू असेल तर यांच्यानंतर आणि ल्यप प्रत्ययाच्या आधी काय होतो, यांच्यानंतर त येतो. बघा सोपं आहे. उदाहरणार्थ बघा, वी उपसर्ग आहे, जी धातू आहे, मग या जी मध्ये ई आहे आणि तो रस्व आहे, म्हणून विजित्य म्हणजे जिंकून. विजित्य. पुढे सम, श्रु धातू आहे आणि श्रु मध्ये उ आहे, मग त्या ठिकाणी काय होतो, तचा आगम होतो, त येतो, म्हणून संश्रुत्य म्हणजे सम्यक श्रुत्य, चांगल्या प्रकारे ऐकून. चांगल्या प्रकारे ऐकणं म्हणजे काय, बोलणाऱ्याचं जे तात्पर्य आहे तेच तात्पर्य, तोच अर्थ माझ्या मनात पण येतो. नाही तर बोलणारा सांगतो ज्ञानाने मोक्ष आणि मला वाटतं कर्माने मोक्ष, याला संश्रुत्य म्हणत नाहीत. ओके. संश्रुत्य चांगल्या प्रकारे ऐकणं. बर. पुढे प्रस्तुत्य. स्तु धातू आहे,
स्तु आणि त्या उ रस्व असल्यामुळे ल्यप प्रत्ययाच्या आधी काय येत असतो? त येतो. प्रस्तुत्य म्हणजे प्रस्तुत करून. प्रस्तुत करून. नंतर प्रहृत्य. प्रहृत्य बघा, रू मध्ये रू आहे, त्या रूच्या पूर्वी त आलेला आहे, आगम झालेला आहे, येतो तो. प्रवृत्य म्हणजे प्रहार करून. करून. प्रवृत्य. नंतर आगत्य आदित्य, थोडं नंतर एक्सप्लेन करतो किंवा आताच करतो, चला बघा. नंतर धातू आहे गम. त्या गम मधल्या, ऐका, त्या गम मधल्या म चा एका नियमाने लोप होतो. तो नियम या पाठाच्या शेवटी त्यांनी दिलेला आहे. मग त्या गम मधल्या म चा लोप झाल्यानंतर तो होतो आग, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त येतो, अर्थ होतो आगत्य, येऊन. अधि नावाचा उपसर्ग आहे, ई धातू आहे, तो होतो अधि. मग पाठीमागे रस्व ई असल्या, मग तुम्ही म्हणाल रस्व ई कुठे? बघा, आधी मध्ये रस्वई आहे, ई नावाचा धातू, तर पाठीमागे खरं तर रस्वईच आहे. म्हणून काय होतं, त्या रस्वईच्या आणि आधीचा ई या दोघांचा मिळून दीर्घ होतो. ऐका, आधी मध्ये रस्व ई आणि हा ई या दोघांचा मिळून दीर्घ संधी होते आणि त्याचं होतं आधी. मग या ठिकाणी तो कस काय आला? तुम्ही नियम सांगितलाय काय? रस्वई असेल तर, अहो धातू रस्वईच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त आलेला आहे. धातू ई हा रस्वच आहे. आदित्य म्हणजे अध्ययन करून. आदित्य अध्ययन करून. ओके, झाले, ते पण संपलं. पाचवं बघा आता. पाचवा नियम काय सांगतो? दीर्घ रू असेल तर, आता दीर्घ रू काढता येत ना, तुम्हाला माहिती आहे. दीर्घ रू असेल तर त्याला काय होतो? इर असा आदेश होत असतो. म्हणजे हे आपण आधी सुद्धा नियम पाहिलेला आहे. दीर्घ रू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी इर होतो, आणि प्रू असा एकमेव धातू आहे ज्याला उर होत असतो. म्हणजे काय? आता बघा, उत नावाचा उपसर्ग, दीर्घ तृ नावाचा धातू तृ, त्या तृच्या जागी काय होईल? आता रूच्या जागी इर, मग उत्तीर, आणि ल्यप प्रत्ययाचा य, उत्तीर्य. हे आपल्याला काहीच लक्षात घ्यायचे नाहीत नियम, हे इथं आलेले आहेत म्हणून आपण ते बघतोय. टेन्शन घ्यायची गरज नाही, हे इथं आलेत म्हणून आपण बघतोय. नाहीतर आपण एक पाठीमागे जे पान दिलेलं आहे तेवढे फक्त आपल्याला वाचायचे, आणि ज्या ज्या ठिकाणी पुढे उपसर्ग, शेवटी य, तो ल्य प्रत्यय आहे, डोळे झाकून आपल्याला कळणार आहे ते. पण आता या ठिकाणी यांनी नियम दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण ते नियम पाहत आहोत. उत्तीर्य, तृ त्याचं झालं इर, आणि उत नावाचा उपसर्ग, एक अर्थ होतो पास होऊन, म्हणजे उत्तीर्ण होऊन असं म्हणूया आपण. उत्तीर्यचा अर्थ उत्तीर्ण होऊन, कारण की मराठीमध्ये उत्तीर्णच असतं, उत्तीर्ण होऊन. आणि दुसरा अर्थ होतो वर येऊन. ठीक आहे, दोन अर्थ होतात ह्याचे. दोन अर्थामध्ये आपल्याला पाहायला भेटतं वर येऊन. यस. पुढे अवतीर्य. अव म्हणजे खाली येणं. अवतीर्य, खाली येऊन किंवा अवतार घेऊन. विकीर्य, क्रू नावाचा धातू आहे, त्याचा झाला रूचा झाला इर, विकीर, आणि य ल प्रत्यय, ल्य प्रत्ययाचा विकीर्य म्हणजे पसरून.
पसरून. नंतर प्रपूर्य. आता इथं ऊर होत असतो. प्रपूर्य म्हणजे भरून, पूर्णपणे भरून. नदी प्रपूर्य वहती. नदी जलेन प्रपूर्य वहती. नदी पाण्याने भरून, तुडुंब भरून वाहते. प्रपूर्य. असे काही धातू आहेत. पुढचा नियम 1 2 3 4. असे काही धातू आहेत ज्यांना संप्रसारण होतं. संप्रसारण काय मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा सांगतो. जसं ईच्या जागी य होत असतो यण संधीमध्ये, ऐका. ईच्या जागी य होत असतो तसा या ठिकाणी य च्या जागी ई, ई व च्या जागी उ, व च्या जागी उ, आणि य व र च्या जागी रू, याला म्हणतात संप्रसारण. ठीक आहे. काही काही धातूंबरोबर संप्रसारण होतं. कुठले कुठले धातू आहेत ते सांगतात. वच नावाचा धातू. वच म्हणजे बोलणे. वच. मग त्याचं काय होतं? प्र उपसर्ग त्या चा, ऐका, प्र उपसर्ग त्या व चा झाला उ. बघा, प्र त्या व चा झाला उ, तो च आणि ल्यप प्रत्ययाचा य. प्र उपसर्ग त्या व चा झाला उ, प्र उ च, आणि आता संधी होऊन काय होतं? प्रोच. फेमस धातू आहे हा. प्रोच म्हणजे बोलून. 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 पुढे आता पटापट धातू लिहूया आपण. नंतर वद. वद ह्याचा पण अर्थ तोच होतो, अनुद्य. ठीक आहे. अनुद्य याचा पण अर्थ बोलून. पुढे पहा. वस. वस त्याचं होतं अधि नावाचा उपसर्ग ऊच झालं उष, आणि अधि प्लस उष त्याचं झालं अध्युष. यण संधी, ईच्या जागी झाला य, पण व चा झाला उ. संप्रसारण एका सूत्रामुळे झालेलं आहे. स्वप. स्वप त्याचं होतं प्रसुप्य. सोप. प्रसुप्य म्हणजे हा या ठिकाणी अध्युष्य म्हणजे काय? राहून. एखाद्या ठिकाणी राहून. प्रसुप्य म्हणजे झोपून. झोपून. नंतर आव्हे नावाचा धातू आहे, त्याचं होतं आहूय. बोलवून. बोलवून. आहूय एखाद्याला आवाज देऊन. ग्रह नावाचा धातू आहे. ग्रह त्याचं होतं संगृह्य. संगृह्य म्हणजे ग्रहण करून, चांगल्या प्रकारे ग्रहण करून. ग्रहण करून किंवा पकडून. ओके. पकडून. पृच्छ. प्रच्छ नावाचा धातू आहे, त्याचं होतं आपृच्छ, म्हणजे विचारून. तोच अर्थ त्याचा होतो. आता आपण येतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. नियमांच्या. निजंत प्रत्यय म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. निजंत प्रत्यय म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. स्वतः न करता दुसऱ्याकडून एखादी क्रिया करून घेतो, त्यावेळी निजंत प्रत्यय होत असतो. ते सांगतात की हे निजंत प्रत्यय ज्या ज्या ठिकाणी झालेले आहेत, ऐका, थोडंसं अवघड, काय हरकत नाही. निजंत प्रत्यय ज्या ज्या ठिकाणी झालेले आहेत त्या निजंत प्रत्ययामध्ये, किंवा अजून सोपं बोलू का, ज्या ज्या ठिकाणी दशम गणाचा धातू आहे त्या निजंत प्रत्ययामध्ये किंवा दशम गणातील ई चा लोप होतो. आता लोप होतो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तो निघून जातो. जसं वि, चारी,
विउपसर्गपूर्वक धातू आहे, तर त्याचं काय होतं? विचार्य. त्या ईचा लोप होऊन जातो. डायरेक्ट तुम्ही रूप लक्षात घ्या. ओके. विचार्य म्हणजे विचार करवून. है ना? आता आपण स्वतः नाही करत आहे. निजंत प्रत्यय म्हणजे आपण दुसऱ्याला करवतोय. करवून. बघा. प्रहार्य म्हणजे आपण स्वतः नाही प्रहार करत आहे, तर प्रहार करवून. ऊ का ऊन? करवून. बघा, एवढं अवघड नाही, पण सगळं नवीन आहे माझ्यासाठी पण. पण ते आपल्याला ओळखता येतात, त्याच्यामुळे काळजी नाही. अ उत्तार्य म्हणजे उत्तीर्ण करवून. स्वतः नाही, दुसऱ्याला उत्तीर्ण करवून. तेच अर्थ आहेत, फक्त स्वतः न करता दुसऱ्याला करवलेला आहे. उत्थाय, उत्थाप्य. उत्थाय स्वतः उठून, उठून. उत्थाप्य दुसऱ्याला उठवून. प्रदर्श्य, प्रदर्श दुसऱ्याला दाखवून, दाखवून. आणि संचिन्त्य, संचिन्त्य. सगळे दशमगणातले धातू आहेत बरं का. संचिन्त्य किंवा निजंत प्रत्यय झालेले आहेत. संचिन्त्य म्हणजे विचार करवून, स्वतः विचार करून नाही. चिंतित्वा स्वतः. संचिन्त्य दुसऱ्याला विचार करवून. ठीक आहे. अंतिम टप्प्यातील नियम दोन आहेत अजून. अजून एक नियम असा सांगतात, ते फक्त लक्षात घ्या. अ सगळं सांगायला लागेल आता, एवढे भरपूर झाले हो. ठीक आहे, तरी पण संपवायचं म्हणून सांगतो. हम्म जर उपधा, आता उपधा म्हणजे काय असतं लक्षात घ्या. उपधा म्हणजे उपांत्य स्वर असं म्हणूया आपण. ठीक आहे. उपांत्य स्वर. असा गम धातूमध्ये ग मधला अ हा उपधा आहे. ठीक आहे. उपधा म्हणजे पेनल्टिमेट वॉवेल, उपांत्य स्वर. त्यांचं असं म्हणणं आहे, उपांत्य स्वर जर ऱ्हस्व असेल, देवा, उपांत्य स्वर जर ऱ्हस्व असेल तर त्या उपांत्य स्वराच्या ऱ्हस्व ईला अय होतो. छोटे छोटे नियम आहेत. उपांत्य ऱ्हस्व स्वराला, ऱ्हस्व स्वरातील ईला अय होतो. आता हा आहे विगण आणि विगणय असं त्याचं रूप होतं, म्हणजे मोजून. आता मी याची प्रक्रिया एक्सप्लेन करत नाही. ठीक आहे. विगणी असा धातू आहे, त्या विगणी मधल्या ई त्याचं जाऊन तो अय होतो. आणि चला एकदा लिहितोच, एक तरी सांगितलं पाहिजे. वि धातू आहे गणी, निजंत प्रत्ययामधल्या ई मुळे गणी झालाय, तो गण धातू आहे खरं तर. गणी मधला ई गणी आणि ल्य प्रत्ययाचा य. त्यांचं काय म्हणणं आहे, जर उपांत्य स्वर जर ऱ्हस्व असेल तर या ठिकाणी ऱ्हस्व आहे गणीमधला ई. मग या ठिकाणी काय होतंय, आता याच्यामध्ये भरपूर आहे बरं का. तुम्ही म्हणाल तो उपांत्य नाही, तो शेवटचा आहे. भरपूर आहे त्याच्यामध्ये, निजंत प्रत्ययामध्ये पण काहीतरी शिल्लक राहतं. आपण त्याला उपांत्य पकडूया. गणीमधल्या ईचा वि, ग आणि न, आणि त्या ई मधल्याला काय झालं अय, आणि य ल्य प्रत्ययाचं मग काय रूप होईल, विगणय. तस विगण्याचा अर्थ काय होतो, मोजून. गणधातू मोजून. तसं प्रणय्य,
ठीक आहे. प्र धातू नि आणि य, त्याचं होतं प्रणय्य. प्रणमय्य. अय्यो. नम धातू प्रणमय्य म्हणजे नमस्कार करून. लास्ट बट नॉट द लिस्ट, मग आपण वळूया वाक्यांकडे. एवढे अवघड नाही आहेत, चिंता करू नका. नियम जरी बरेच असले तरी त्यांचं असं म्हणणं आहे, गम सारखे जे इतर धातू आहे त्याच्यामधला जो म आहे त्या म चा लोप होतो. म्हणून गमचं कधी कधी काय होतं, आ गम गम्य. गम्य होतं, कधी कधी आ गत्य होतं. ते म्हणतात लोप होतो, पण कसा होतो, लोप विकल्पाने होतो, म्हणजे कधी होतो कधी नाही होत, याला म्हणतात विकल्प. कधी आगम्य पण रूप तुम्हाला दिसेल, कधी त्याचा लोप झाल्यानंतर आगत्य असं पण रूप तुम्हाला दिसेल. तसं प्रणम्याचं सुद्धा नम धातू आहे, नम मध्ये पण मय, मग कधी कधी काय होईल, प्रणम्य असं पण रूप तुम्हाला पाहायला भेटेल आणि प्रणत्य असं पण रूप पाहायला भेटेल. कधी लोप होईल, कधी लोप प्रणत्य होणार नाही. पण हन नावाचा जो धातू आहे त्याच्यामध्ये नित्य लोप होईल असं ते सांगतात. आहत्य. आता आपण वळूया पुढच्या. आहत्य याच्यामधल्या न चा लोप नित्य होईल. जॉईन करूया लगेच. अशा प्रकारे नियम संपलेले आहेत. तर